सदस्य आज रोजीचं सरकार बनवत आहे हे आपण टाळता येणार नाही। त्याचं कारण असं आहे की विद्यमान सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रत्येक अमेंडमेंट असो किंवा नवीन कायदा असो त्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटिशन्स दाखल होऊन आल्या आणि त्या पिटिशन मध्ये हिअरिंग करत असताना आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे जे वरिष्ठ वकील आहेत ते कशाप्रमाणे कशा रीतीने उल्लंघन झालेलं आहे ते सबमिट करत असतात आणि आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून ते ऐकत असतो की सध्याच्या परिस्थितीला जे सरकार अस्तित्वात आहे ते कशाप्रमाणे आणि कशा रीतीने संविधानावर हल्ला करत आहे। मागच्या काही दिवसा अगोदर आपल्या गावाचाही विषय जर बघितलं तर मागच्या काही वर्ष अगोदर काकांचा रेफरन्स घेतोय, काही वर्ष अगोदर आपल्याकडे इलेक्शन झाले पण कोणालाच माहित नव्हते। पण लोकशाहीचा मुद्दा जेव्हा आपण उपस्थित करत असतो किंवा स्टेजवर उभं राहून जर आपण बोलत असतो तर लोकशाही प्रत्येक आपल्या कर्तृत्वामधून आपल्या कार्यामधून दिसली पाहिजे असंही याद्वारे मी एक मांडू इच्छितो। आणि येणारा काळ संविधानाला वाचवण्याकरिता आपण कसा प्रयत्न करू शकतो, मी एकटा नव्हे तर माझ्याशी जुळलेले आणि माझ्याशी प्रेम करणारे माझ्याशी जुळलेले लोकांना कशाप्रमाणे आपल्याला त्यांना सांगता येईल या पुढच्या काळामध्ये संविधानाला वाचवण्याची आज वेळ आहे आणि आजपासूनच आपल्याला सुरुवात करायची आहे की कोण लोक आपल्या विरुद्ध म्हणजे संविधानाच्या विरुद्ध कोण लोक आपल्या कार्य करत आहेत आणि संविधानाला नष्ट करण्याचा किंवा संविधानाचा महत्त्व कमी करण्याचं काम कोणते लोक करत आहेत हे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायची आवश्यकता आहे। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने नवीन एक कायदा आणला सर्व्हिसच्या नावाने, सेवेच्या नावाने आणि त्या कायद्याच्या रूपाने आपल्याला हे जो बोलण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे किंवा लिहिण्याचा जे अधिकार संविधानाने दिला आहे आपल्याला लोकांसमोर आपली स्पष्ट होण्याचा जो संविधानाने जो अधिकार दिलेला आहे त्याच्यावर गदा आणणारा एक कायदा